राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना धुतमल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचे बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. भाजपाशी चुप्पी युती केवळ अफवाच, शरद पवार यांची स्पष्टोक्ती. हेवे दावी आणि वादावादीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची आज पहिली प्रचार सभा. जुना मोंढ्यात जुन्या जाणते कार्यकर्ते प्रचारापासून दुरावले. ज्योतिबा खराटे 2 ऑक्टोबर रोजी देणार शिवसेनेला सोडचिठ्ठी. उमेदवारी नाकारल्याने नाराज. कैलासवासी बळवंतराव चव्हाण संस्थेच्या बळावर आमदार वसंत चव्हाण यांचा प्रचार गाडा. प्रचाराचे धागेदोरे व्यवसाय आणि व्यवहारातही. आज जिल्हा परिषद सभापती पदासाठी वाटाघाटी. गोरटेकर गटाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष. आता बातमीपत्र विस्ताराने. भाजपाशी चुप्पी युती असल्याची अफवा पसरून राष्ट्रवादीबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. भाजपाशी युती ही निव्वळ अफवाच आहे असं सांगत शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत पवारांनी अनेक मुद्द्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे, पण आमच्याविषयी अफवा उठवून राजकीय फायदा घेण्याचा इतरांचा प्रयत्न असल्याचा आरोपही पवारांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत मिळेल, त्यामुळे कुणाशीही आघाडी करण्याची गरज पडणार नाही असं सांगत पवारांनी भाजपाची युतीची शक्यता धुडकावली. माहूर किनवट मतदारसंघातून शिवसेनेने तालुका प्रमुख ज्योतिबा खराटे यांना डावलून 1 वर्षापूर्वी शिवसेनेत आलेले डॉक्टर B.D. चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे ज्योतिबा खराटे यांचा गट कमालीचा नाराज झाला आहे. येणाऱ्या 2 ऑक्टोबर पर्यंत शिवसेनेच्या नेत्यांनी योग्य निर्णय न घेतल्यास शिवसेना सोडण्याच्या पावित्र्यात ज्योतिबा खराटे आहेत. शिवसेनेने उमेदवारी देताना सर्वच ठिकाणी निष्ठावंत आणि जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा विचार केलेला नाही. किनवट माहूर या मतदारसंघात मागील 25 वर्षांपासून तालुक्यात शिवसेना मजबूत करण्याचा मोठा वाटा असलेल्या ज्योतिबा खराटे यांना डावलण्यात आल्याने या भागातील शिवसेनेचा एक मोठा वर्ग नाराज आहे. नायगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वसंत चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून बापूसाहेब गोरटेकर आणि शिवसेनेचे उमेदवार बाबूराव एंबळवार यांचे आव्हान आहे. भाजपाकडून देखील राजेश पवार यांची उमेदवारी असल्याने मतफुटी आणि कार्यकर्त्यांच्या ओढाताणीचे अनेक संकेत आहेत. त्यातच या मतदारसंघात पाटील विरुद्ध देशमुख अशा राजकारणाची परंपरा असल्यामुळे येथील नेत्यांना आता नातेगोते आणि व्यावहारिक संबंधाचा देखील आधार घ्यावा लागणार आहे. कैलासवासी बळवंतराव चव्हाण शिक्षण संस्थेच्या रूपाने आमदार वसंत चव्हाण यांचे अनेक धागेदोरे असून त्यांनी संस्थेतील कर्मचारी आणि शिक्षक वर्गाला प्रचारासाठी सुनावजा आदेश काढल्याची चर्चा आहे. यावेळच्या गटबाजीने ग्रासलेल्या राजकारणाला आमदार चव्हाण यांच्याकडून व्यवसाय आणि व्यवहाराचा देखील राजकीय प्रचारासाठी उपयोग केला जात असल्याचे चित्र आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी, घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने। लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी। संपर्क 9922 90 99 74। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युत नगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय। आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या। खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही। सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर आज सभापती पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। यावेळी सत्तेमध्ये 2 पक्ष असल्यामुळे जिल्हा परिषदेतील 4 सभापती पदापैकी प्रत्येकी 2 सभापती येणार आहेत। परंतु राष्ट्रवादीच्या गोरठेकर यांच्या गटातील 9 नाराज सदस्यांची बाजू विचारात घेता काँग्रेसकडे सभापती पदे देण्याची मागणी होणार आहे। आमदार शंकरांना धोंडगे यांच्या 2 दिवसापूर्वीच्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे निष्ठावंत आमदार धोंडगे आणि काँग्रेसमध्ये दरी नसल्याचा आरोपही करत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक होत आहे। भाजपामध्ये आयात नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपातील जुने निष्ठावंत नाराज असून त्यांच्या मागील 2 दिवसांपासून कमालीचे रुसवे फुगवे आणि हेवे दावे चालू आहेत। चैतन्य बापू देशमुख, अरुंधती पुरंदरे यांच्यासह श्रावण पाटील भिलवंडे आदी नेत्यांची मनधरणी करताना भाजपाच्या दुसऱ्या गटातील नेत्यांची पुरती दमछाक उडाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज जुना मोंढा टावर येथे आज सायंकाळी 7 वाजता केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील पहिल्या या प्रचार सभेला जिल्हाभरातून कार्यकर्ते जमविण्याची जबाबदारी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आहे। त्यामुळे भाजपातील नाराज नेत्यांची माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख आदींनी प्रयत्न चालविले आहेत। नाराज झालेले नेते प्रचारात सहभाग नोंदवत नसल्यामुळे नेत्यांवर आता पेपरबाजी देखील करण्याची वेळ आली आहे। तरी देखील नायगाव, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर या भागातील कार्यकर्ते आणि जुने जाणते नेते प्रचारापासून दूर असून त्यांचे आउट ऑफ रेंज आहेत। त्यामुळे आज व्यंकय्या नायडू यांच्या प्रचार सभेला गर्दी कशी जमवायची हा प्रश्न माजी खासदार खतगावकर यांच्या जिल्हा अध्यक्षांना पडला आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। 4 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांची हिंगोली गेट भागात प्रचार सभा। आज सहयोग युवक महोत्सवाचा शेवटचा दिवस। 25,000ची खंडणी मागणाऱ्या चौघांवर वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आज असणारे काही वाढदिवस: नवनाथ पाटील कदम, कृष्णा माडेवार, शिरीष राखेवार, पंकज वाटकर, सुभाष दादाले या सर्वांना नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। भाजपाशी चुपी युती केवळ अफवाच, शरद पवार यांची स्पष्टोक्ती। हेवे दावी आणि वादावादीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची आज पहिली प्रचार सभा। जुना मोंढ्यात जुन्या जाणते कार्यकर्ते प्रचारापासून दुरावले। ज्योतिबा खराटे 2 ऑक्टोबर रोजी देणार शिवसेनेला सोडचिठ्ठी, उमेदवारी नाकारल्याने नाराज। कैलासवासी बळवंतराव चव्हाण संस्थेच्या बळावर आमदार वसंत चव्हाण यांचा प्रचार गाडा। प्रचाराचे धागेदोरे व्यवसाय आणि व्यवहारातही। आज जिल्हा परिषद सभापती पदासाठी वाटाघाटी, गोरटेकर गटाच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।